स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 25 ऑक्टोबरला पार पडली। या परिषदेमध्ये सन 2023-24च्या गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाला अंतिम हप्ता 200 रुपये मिळावा आणि चालू वर्षीच्या गळीत हंगामात प्रति टन 3700 रुपये पहिली उचल मिळावी असा ठराव करण्यात आला होता। मात्र साखर कारखानदारांनी याबाबत कोणताही निर्णय न घेता गळीत हंगाम सुरू केलाय। त्यामुळे साखर कारखानदार आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेऊन ऊस दरासंदर्भात निर्णय घ्यावा, पूरबाधित ऊसाला प्राधान्यानं तोडी द्याव्यात, शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या तोडणी वाहतूकदारांवर कारखान्यांनी कडक कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्यात। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागण्यांचं निवेदन कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना दिलं। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष विक्रम पाटील, संजय तळेकर, पोपट पाटील, भिकाजी चव्हाण, अमर पाटील, नितेश कोगनोळे, अण्णा मगदूम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।